हरे कृष्ण. तर कशा पद्धतीने हे बॅलन्स केलं पाहिजे, आध्यात्मिक आणि भौतिक, हे खूप महत्त्वाचं आहे समजणं. आमच्या गुरु महाराजांना, परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांना हाच प्रश्न एका जणांनी विचारला. प्रवचनानंतर मग आम्ही आमच्या बायका, मुलं सगळं काही सोडायचं, कामधंदे सोडायचे आणि तुमच्यासारखं हरे कृष्ण महामंत्र जप करायचा काय दिवसभर. महाराजांनी खूप सुंदर उत्तर दिलं. म्हणे तुम्ही काय करताय? म्हणे मी MR आहे. म्हणे तुमच्या बॉसच्या मुलीचं लग्न आहे उद्या दुपारी 2 वाजता पुण्याला, तर तुम्ही पहाटे तुमची 4 व्हीलर तयार करता, बायका मुलांना घेता आणि निघता. 6 वाजता पेट्रोल पंप चालू असला की तिथं तुम्ही पेट्रोल भरता. तिथं जर चहाची टपरी चालू असेल तर गडबडीत चहा पिता. तुम्ही नियोजन करता की 2 वाजता लग्न आहे आपल्या बॉसच्या मुलीचं, तर 1 वाजता आपल्याला तिथं पोहोचायचं आहे. आणि 8 वाजता मुलं असतात, मुलांना भूक लागती, तर मग नाश्ता करता रस्त्यामध्येच. आणि 11 वाजता मुलांचं जे डायजेस्ट झालेलं असतं आहे, मुलं म्हणतात बाबा भूक लागली. मग त्यावेळेला तुम्ही छोटंसं हॉटेल बघून रस्त्यावरच कुठंतरी हेवी ब्रंच करता. आणि मुलांना पण सांगता लवकर आटपा, आपल्याला उशीर होईल जायला. आणि निघता. गाडीचा स्पीड बरोबर मेंटेन करता आणि बरोबर 1 वाजता तिथं पोचता. आमच्या गुरु महाराजांनी विचारलं त्या व्यक्तीला, तुम्ही चहा घ्यायचं सोडलं का? नाही, चहा पाणी केलं. पेट्रोल भरायचं सोडलं का? नाही, पेट्रोल भरलं. नाश्ता करायचं सोडलं का? नाही, नाश्ता केला. ब्रंच करायचं सोडलं का? नाही, ब्रंच पण केला. तर हे सगळं तुम्ही केलं, पण काय उद्देश समोर ठेवून की बरोबर 1 वाजता तिथं पोहोचलं पाहिजे. तसंच आपण आपल्या जीवनात आपल्या पत्नी, आपली मुलं बाळं, आपला व्यवसाय, नोकरी, कामधंदे या सगळ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे. पण आपण आपल्या जीवनाचा उद्देश निश्चित ठेवला पाहिजे की भगवत प्राप्ती हा आपल्या मनुष्य जीवनाचा उद्देश आहे. आणि आपण ह्या बाकीच्या सगळ्यांकडं पण लक्ष दिलं पाहिजे, सगळं कर्तव्य केले पाहिजे. पण उद्देश समोर ठेवून आपण कर्तव्य केले पाहिजे, किंवा आपली वाटचाल अशी असली पाहिजे की आपण उद्देशाकडं यशस्वीरित्या प्राप्त करू शकू. तर अशा पद्धतीने आपण आपलं जीवन बॅलन्स करायचा प्रयत्न केला पाहिजे. हरे कृष्ण. धन्यवाद.